बैठक झालेली आहे, काय म्हणाल, काय पुढची पावलं असतील? माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई हे केंद्र सरकारकडे पाठवलेलं आहे। केंद्र सरकारमध्ये सुद्धा कोणाची त्याला ना नाही आहे। ज्या दिवशी व्यापारीकरणातून ज्याला विमानाचं लँडिंग होईल त्या दिवशी आंतरराष्ट्रीय दिबा पाटील विमानतळावर आपण उतरत आहोत अशा प्रकारची घोषणा निश्चित होईल असा माझा विश्वास आहे। तर याचप्रमाणे इतरही बाबी होत्या, त्याबद्दल आपण तुम्ही म्हणालेलं आहात की स्थानिकांना इथं प्राधान्य देण्यात यावं, जे काही कामं असतील त्या देण्यात यावेत, काय? नाही, आता एप्रिल महिन्यामध्ये सुरू होणार आहे, म्हणजे मार्च एप्रिल 2 महिने राहिले शिल्लक। तर त्याच्यामध्ये जे हाऊसकीपिंगची कामं, लोडिंग अनलोडिंगची कामं, क्लिअरिंग फॉरवर्डिंगची कामं, इतर जे काय त्यांच्या यंत्रणाकडून म्हणजे एअरपोर्ट अथॉरिटीकडून जी नोकऱ्या लागतील त्या नोकऱ्या प्रकल्पग्रस्त लोकांना मिळण्यासाठी आग्रह धरणार। त्याच्यामध्ये ज्या 13-14 गावाची जमीन गेलेली आहे, विमानतळाला गावं उठलेली आहेत, त्या लोकांना प्रथम प्राधान्य आहे। त्याच्यानंतर त्या जो त्या परिसरातल्या नोकऱ्या मिळावा यासाठी आग्रह धरू आणि त्याच्यात निश्चितपणे यश मिळेल असा माझा विश्वास। Any questions? चला।